नमस्कार, मी डॉक्टर पादुपार. आपण पाहता टीका आणि टिप्पणी. मित्रांनो, आपण टी व्हीवर बघितलं असेल की मुख्तार अन्सारी जो उत्तर प्रदेशमधील एक प्रख्यात गुंड होता, माफिया होता, तो आजारपणाने मेला. तर ओईसी जात्यांदे धर्मांदे जिहादी मानसिकताचा आहे. त्याच्यामुळे असं एखादा गुंड, प्रख्यात गुंड मारला गेला तरी त्याला कळवळा सुटतो. स्वाभाविकच आहे. धर्मांधच आहे आणि त्यामुळे तो मुसलमानांची बाजू घेणारच आहे. या मुख्तार अन्सारीवर 68 गुन्हे दाखल आहेत. खूनपासून, हत्यापासून, दंगलींपासून अनेक 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 अनेक. त्याच्या पत्नीवर, बेगमवर, बायकोवर 11 गुन्हे आहेत. त्याच्या मुलांवर गुन्हे आहेत. म्हणजे सगळा परिवारच गुन्हेगारी वृत्तीचा आहे, गुंडगिरी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यात कोणीच अपवाद नाही आहे. आणि हा मुख्तार अन्सारी सारखे प्रख्यात गुंडांना आपण राजकारणात स्वीकारतो. राजकीय लोक त्यांना तिकीट देतात. मग ते मुलायम सिंग असो, अखिलेश यादव असो, मायावती असो, या अशा लोकांना तर आवर्जून तिकीट देतात. कारण काय की त्याच्याकडे मतपेटी असते. बहुबलाच्या बळावर ते काहीही करू शकतात. मी यांना एकच पाहिजे, असं तू फक्त जिंकून दे आम्हाला. हा मुख्तार अन्सारी मेला एकदाचा. सुटले लोक उत्तर प्रदेशातील. पण बघा की ओवेसी गरळ ओकली तर आपण समजू शकतो तो मुसलमान आहे. पण अखिलेश यादव, तेजस्वी यादव, मायावती, काँग्रेस पक्ष आणि इतर, हे तर काही मुसलमान नाही आहे. पण ते या साऱ्यांना अपार दुःख झालं. अतिकंबसारखा प्रख्यात गुंड मारल्यास यांना फार दुःख झालं होतं. अपार दुःख झालं. त्यांच्या आत्मा तळतळत आहे. त्यांना शांत झोप लागत नसेल बिचाऱ्यांना. कारण एक अहिंसावादी, साधू, संत, धर्मात्मा, परमात्मा, जगासाठी, गरिबांसाठी राबणारा एखादा पुण्यवान आत्मा गेला असं त्यांना दुःख झालेलं आहे. कारण काय ना, मुसलमानाची मतं पाहिजे असतात. म्हणून मग हे यांना असं हे बोलतात, लाज लज्जा सगळ्या गुंडाळून ठेवून. याच उत्तर प्रदेशमध्ये एक 15 दिवसाच्या आतलीच घटना आहे. 2 लहान मुलांना, जावेद आणि साजिद, या 2 सख्या भावांनी, त्या 2 लहान सख्या भावांना त्यांच्या घरात घुसून ठार मारलं. अगदी निर्घुणपणे मारला. 3रा मुलगा तर जखमी झाला, पण तो पळाला म्हणून तो वाचला, आणि तर त्या घरातलं दिवस विझून टाकले असते यांनी. आता हा एवढं निर्गुण हत्याकांड झालं. ते परत काही गुंड नव्हते, खुनी नव्हते, बलात्कारी नव्हते, की भूमाफिया नव्हते, काहीच संबंध नाही. नादाला ते शाळेत जाणारे वयाचे होते. पण मग ते ओवेसीने अवाक्षर काढलं का, निषेध केला का? नाही केलं, करणारही नाही. हा, पण त्याच्यात उलट घडलं असतं. मुसलमान मुलांना एखाद्या हिंदूने मारलं असतं तर मात्र मग लगेच ओवेसी, तेजस्वी यादव, मायावती, काँग्रेस पक्ष, सगळे, ममता बॅनर्जी, सगळे तथाकथित धर्मनिरपेक्ष म्हणजे हिंदू विरोधी, हे सगळे जागे झाले असते. सगळ्यांनी गदारोळ मारला. आता हिंदू तर मुसलमानांचा नायनाट करायलाच निघालेले आहेत, वंश विच्छेद करायला निघाले, असा यांनी कांगावा केला असता. पण या 2 नादान लहान मुलांची हत्या झाली. ओबीसी नाही, अखिलेश यादव नाही, तेजस्वी यादव नाही, मायावती नाही, काँग्रेस पक्ष नाही, राहुल गांधी नाही, प्रियंका वाड्रा नाही, ममता बॅनर्जी नाही, स्टॅलिन नाही, त्याचा मुलगा उदयनिधी नाही, की साम्यवादी नाही, अजिबात नाही. कुठलंही दुःख नाही, कुठलीही खंत नाही, कुठलीही व्यथा नाही. कारण हे मुसलमानांच्या विरोधात जायचं नाही, मुसलमानांच्या विरोधात बोलायचं नाही. बोलायचं तर मुसलमानांच्या बाजूनेच, मुसलमानांच्या समर्थनार्थच. याचं सोपं धोरण आहे.
हिंदूंकडे थोडीशी आगळीक झाली की मग खूप मुसलमानच्या विरुद्ध तर खूप खूप कांगाव करायचा, राईचा पर्वत करायचा. आणि मुसलमानांनी जर पर्वत केलेला असला तो दाखवायचा, ते तर राई एवढा दाखवायचा प्रयत्न करायचा, नाही तर मग दुर्लक्षच करायचं, लक्ष द्यायचं नाही. ही यांची नीतिमत्ता, ही यांची मानसिकता. वैशित आपला उघड उघड शत्रू आहे, पण तथाकथित धर्म निरपेक्ष आहेत. स्वतःला साम्यवादी, समाजवादी म्हणा, पुरोगामी होणार आहेत ना, ते खरे हिंदूंचे शत्रू आहे. कारण ते हिंदू नावाने वावरतात, पण कट्टर मुसलमान दार्जिने कट्टर हिंदू विरोधक आहेत. हे ज्या दिवशी आपल्याला कळेल तो सुदिन, पण आपल्याला कळत नाही. अजून सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता याच्यातच आपण अडकून पडलेलो आहोत आपण. आणि आपले जे तथाकथित विद्वान, मग ते निखिल वागळे असो, विशंबर चौधरी असो, रवीश कुमार असो, अभिषार शर्मा असो, त्या अशा प्रसंगावर म्हणजे तिथे हिंदूंची हत्या झाली, अवाक्षर सुद्धा काढत नाही, निषेध सुद्धा करत नाही. पण तेच मुसलमानावर जर थोडंसं झालं की एवढा गवगावा करतात, एवढा कांगावा करतात की विचारता सोय नाही. एक साधी घटना राहिली तरी ती न्यूयॉर्क टाइम्समध्ये सुद्धा प्रसिद्ध करून आणतात ते. पण तेच हिंदू विरोधात झालं तर साध्या वृत्तपत्रात सुद्धा बातमी येत नाही. ही आपली दुर्दैवाची बाब आहे. आणि आपण ज्या दिवशी समजून घेऊ तरच आपला. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.